पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस होता। दुपारी 3 वाजता अर्ज भरण्याची वेळ संपली आहे। नांदेडमधून अशोक चव्हाण, बीडमधून प्रीतम मुंडे, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांनी अर्ज दाखल केला आहे। चार दृश्य आपण पाहतोय। नांदेड, बीड, सोलापूर या ठिकाणाची ही दृश्य। सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज दाखल केलाय। शक्ती प्रदर्शन झालं दोघांकडून सुद्धा। तर नांदेडमध्ये सुद्धा काही वेगळं चित्र पाहायला मिळत नव्हतं। बीड मतदारसंघातून भाजपकडून आज प्रीतम मुंडे यांनी अर्ज भरलाय। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रीतम मुंडे यांनी त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला नमस्कार करून आशीर्वाद घेतले आहेत। मागील निवडणुकीत त्या घवघवीत मतांनी यशस्वी झालेल्या होत्या, विजयी झालेल्या होत्या। तर नांदेडमधलं हे दृश्य, ज्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी अगदी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं नामनिर्देशन पत्र आज जिल्हाधिकारी यांच्याकडे, रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दाखल केलेलं आहे। आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे। साम दाम दंडभेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने ही लढत देण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज झालेला आहे, एवढंच मला सांगायचं। सोलापूरमध्ये सुद्धा यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आज दिसले, तर गुरु जय सिद्धेश्वर स्वामी हे देखील भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलेला आहे। सोलापुरातल्या 4 हुतात्मा पुतळ्यापासून सुशील कुमार शिंदे यांची पदयात्रा सुरू झाली, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील अर्ज दाखल केलाय। ही दोन दृश्य, ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलं गेलं। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि सुशील कुमार शिंदे यांच्याकडून, तर कशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळेल ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे गुरु जय सिद्धेश्वर स्वामी अशी तिरंगी लढत सोलापूर मतदारसंघात पाहायला मिळणार आहे।